श्री स्वामी समर्थ. गुरुचरित्र पारायणमध्ये आजचा अध्याय 46वा. मराठी भावार्थ. हिप्परगी नावाच्या गावात कलेश्वर नामक एक शिवलिंग होते. ते मोठे जागृत देवस्थान होते. तेथे एक नरहरी नावाचा ब्राह्मण शिवलिंगाची पूजा अर्चा करीत असे. तो मोठा उत्तम कवी होता. तो रोज 5 कविता करीत असे. कलेश्वराशिवाय तो अन्य कोणाचीही स्तुती करीत नसे. तो शंकराचा अनन्य भक्त होता. सर्व लोक त्याला म्हणत, तू एवढा मोठा कवी आहेस, तुझी कीर्ती सगळीकडे पसरली आहे. श्रीगुरूंना काव्य हा प्रकार खूप आवडतो. तेव्हा तू त्यांची स्तुती काव्य का करीत नाहीस? तेव्हा तो म्हणत असे, मी माझी जीवा कलेश्वराला अर्पण केली आहे. दुसरे अनेक देव आहेत व माणसेही आहेत, त्यांची स्तुती मी करणार नाही. असे बोलून तो शिवपूजेसाठी निघून गेला. पूजा करता करता त्याला अवचित ग्लानी आली. रोज शिवपूजा करून काव्य रचून पार्वतीपतीची स्तुती तो करीत असे. पण त्या दिवशी त्याला खूप झोप आली. तो देवळातच निजला असताना त्याला एक स्वप्न पडले. त्यात त्याला दिसले की शिवलिंगावर श्रीगुरू बसलेले आहेत आणि तो त्यांची पूजा करीत आहे. शिवलिंग दिसतच नव्हते, श्रीगुरूच दिसत होते व ते त्याला विचारित होते, अरे, तुझी मनुष्यावर भक्ती नाही ना, मग तू माझी पूजा का करतोस? मग तो थोड्या वेळाने जागा झाला आणि विचार करू लागला आणि त्याला आश्चर्य वाटले. श्रीगुरू हेच शिव, तेच मनुष्य अवतार घेऊन आले आहेत. आपण उगीच त्यांची निंदा केली व त्यांना कमी लेखले. हेच सद्गुरू आहेत, यात शंका नाही. त्यांची भेट घेतलीच पाहिजे असे मनाशी ठरवून लगेच तो श्रीगुरूंच्या भेटीसाठी गेला. त्यांना पाहताच त्याने श्रीगुरूंसमोर लोटांगण घातले. त्यांचे चरण धरले व म्हणाला, महाराज, माझ्या मनावर अज्ञानाचे सावट चढले होते, त्यामुळे मी आपले खरे रूप ओळखू शकलो नाही. तरी मला क्षमा करावी. परंतु आता तुम्हीच साक्षात शंकर आहात याची मला खात्री पटली आहे. तुमच्या दर्शनाने मी धन्य झालो आहे. माझी मनोकामना पूर्ण केलीत. जणू काही कलेश्वरच मला प्रसन्न झाला आहे असे मला वाटत आहे. तेव्हा हे सद्गुरू, मजवर कृपा करा. तुम्हाला मी प्रथम स्वप्नात पाहिले आणि आता तुमच्या चरणाचे प्रत्यक्ष दर्शन झाले. माझे अंतःकरण स्थिर झाले. मला तुमच्या शिष्यवर्गात समाविष्ट करून घ्यावे. असे म्हणून नरहरीने षोडोपचार त्यांची पूजा करून मानसपूजेचे काव्यमय वर्णन केले. तेव्हा श्रीगुरू तत्क्षणी म्हणाले, लोकांना मी स्वप्नात भेटलो तरच खरा वाटतो. मी येथे प्रत्यक्ष असताना याने माझे स्वप्नातले रूप व पूजोपचार आठवून त्यावर कविता रचली. असे सांगून त्या कवीला दान म्हणून वस्त्रे दिली. माझ्या दृष्टीनेही कलेश्वर श्रेष्ठ आहे. तू त्यांचीच नित्य सेवा कर. मी तेथे आहे असे श्रीगुरू म्हणाले. तेव्हा नरहरी म्हणाला, तुम्हीच माझे कलेश्वर, तुम्हीच त्रैमूर्तीचे अवतार आहात. तुमचे पाय आता सोडायचे नाही असा माझा निर्धार आहे. अशी स्वामींची प्रार्थना करून तो गाणगापुरातच श्रीगुरूंच्या सेवेसाठी राहिला. इथे मराठी भावार्थ समाप्त. जर आपणास असेच अध्यायपर व्हिडिओ आवडत प्लीज लाईक, शेअर करा आणि चॅनलवर असाल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन अध्याय मिळत राहतील. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 46वा. श्री गणेशाय नमः. नामधारक विनवी सिद्धासी, मागे कथा निरोपिलीसी. नंदी नामा कवी ऐसी, दुसरा अनेक कवी म्हणून सिद्ध म्हणे नामधारका. सांगो तू ते कथा एका, आश्चर्य झाले कौतुका. श्री गुरुचरित्र अतिगूढ. असता दिवशी एका श्रीगुरुसी नेले भक्ते एका, आपुले घरी शोभनदायका. म्हणून नेले आपुले ग्रामा. हिप्परगी म्हणजे ग्रामासी. नेले आमुचे श्रीगुरुसी. पूजा केली तेथे बहु असी, समारंभ झाला थोर. तया ग्रामे शिवालय एक, नाम कलेश्वर लिंग एक. जागृत स्थान प्रख्यातनिक, तेथे एक द्विजवर सेवा करी. तया नाम नरहरी, लिंग सेवा बहु करी. आपण असे कवीश्वर, नित्य करी 5 कवित्वे. समस्त लोक त्यासी म्हणते, तुझे कवित्वाची असे ख्याती. श्रीगुरुसी कवित्वावरी प्रीती, गुरुस्मरण करी तू काही. त्यासी म्हणे तो नर, कलेश्वरासी विकले जिवार. अन्यत्र देव अपार, नरस्तुती मी न करी. नित्य पूजा करून आपण कवित्व करी पार्वती रमणा. ते दिवसी अपरिमाणा, निद्रा आली तया देखा. निद्रा केली देवळात, देखता झाला स्वप्नात. लिंगावरी श्रीगुरु बैसत, आपण पूजा करीत असे. लिंग न दिसे श्रीगुरु असे, आपणासी पुसती हर्षे. नरावरी तुझी भक्ती नसे, कागा आमते पूजी तोसी. षोडोपचारासी आपण पूजा करे स्थिर मनी. ऐसे देखून या स्वप्न जागृत झाला तो द्विज.
हाची होय सद्गुरु त्रिमूर्तीचा अवतारू, भेट घ्यावी आता निर्धारू म्हणून याला से गुरुपासी. कलेश्वर कर्पूर गौर तुझी होसी जगद्गुरु, माझे मन झाले स्थिर तुझे चरणी विनटलो. तुझी विश्वाचा आधारू शरणागता वज्र पंजरू, चरण कमळ वास भ्रमरू ठाकुनी आलो अमृत घ्यावया. पूर्वी समस्त ऋषी देखा तप करीत ती सहस्र वर्षे निका, तू न पावसी एक एक अनेक कष्ट करीत आती, न करिता तपानुष्ठान आम्हा भेटलासी तू निधान, झाली आमुची कामना पूर्ण कलेश्वर प्रसन्न झाला. श्री गुरु म्हणती तयासे नित्या मुची निंदा करीसी, आजी कैसे तुझ मानसी आलासी भक्ती उपजोनी. विप्र म्हणे स्वामी असी अज्ञान अंधकार, आम्हासी कैसे भेटाल परियसी ज्योतिर्मय न होता. स्वप्नावस्थेत देखिले आपण प्रत्यक्ष भेटले, तुझे चरण स्थिर झाले अंतकरण मिळवावे शिष्य वर्गात. मानस पूजेचे विधान पूजा व्यक्त केली त्याने, श्री गुरु म्हणती तत्क्षण आम्ही स्वप्न रूप लोकांसी, प्रत्यक्ष आम्ही असता देखा स्वप्नावस्थी कवित्व एका, येणे भक्ती केले निका स्वप्नी भेदुनी समस्त. श्री गुरु म्हणती तयासी कलेश्वर श्रेष्ठ आम्हासी, पूजा करी गा नित्य त्यासी आम्ही तेथे सदा बसो. विप्र म्हणे स्वामी असे प्रत्यक्ष सांडोनी चरणासी, काय पूजा कलेश्वरासी तेथेची तुम्हासी म्या देखिले. तुझी स्वामी कलेश्वर त्रिमूर्तीचा अवतारू, हाची माझा सत्य निर्धारू न सोडी आता तुझे चरण. ऐसे बिनभोनी स्वामी असी आला सवे गाणगापुरासी, कवित्वे केली बहुवसी सेवा करीत राहिला. सिद्ध म्हणे नामधारकासी कवीश्वर दोघे श्री गुरुपासी, आले येणे रीतीसी भक्ती करीती बहुवस. कथा कवीश्वराची ऐसी सिद्ध सांगे नामधारकासी, पुढील कथा विस्तारेसी सांगेल सिद्ध नामधारका. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नरसिंह सरस्वती उपाख्याने सिद्धनामधारक संवादे नरहरि कवीश्वर वरप्राप्ती नाम षट्चत्वारिंशो अध्यायः. श्री गुरुदत्तात्रय अर्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.